नमस्कार मित्रांनो, उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असेल त्यांना त्यांच्या खात्यावर सबसिडी ही जमा करण्यात येत आहे. 300 रुपये ही सबसिडी जमा होत आहे. ही सबसिडी तुम्हाला मिळत आहे का नाही, कशी तपासायचे असेल तर अवघ्या 2 मिनिटात ही सबसिडी चेक करू शकता. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही सबसिडी कशी पाहायची हेच पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहण्यास मिळतील. चला तर मग पाहूया गॅस सबसिडी कशी चेक करायची आपल्या मोबाईलवरती. तर मित्रांनो, आपली गॅस सबसिडी चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल सर्च बारमध्ये माय LPG असे सर्च करायचे आहे. माय LPG सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच वेबसाईट ओपन होईल. त्यावरती असे इंटरफेस दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे पाहू शकता की आपण भारत गॅस, HP गॅस, इंडियन गॅस असे हे 3 आपला चित्र दिसणार आहेत. इथे तुमचा कोणता जो गॅस असेल त्यावरती मला क्लिक करून घ्यायचे. ते मी आता HP गॅसवरती क्लिक करत आहे. इथे असा एक नवीन इंटरफेस ओपन होईल. यानंतर आपल्याला आता गॅस सबसिडी चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपणास न्यू यूजर वरती क्लिक करून घ्यायचे आहे. इथे आपल्याला अकाउंट बनवणे गरजेचे आहे. इथे आपण पाहू शकता की इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत, क्विक सर्च आणि नॉर्मल सर्च. क्विक सर्चमध्ये 17 डिजिट ID टाकून तुम्ही इथे काढू शकता. तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकून आणि एक कॅप्चा टाकून प्रोसेसवरती केल्यानंतर तुमचा एक ते 17 डिजिट ID मिळून जाईल तुम्हाला. आणि ते नॉर्मल सर्चमध्ये इथे पाहू शकता की नॉर्मल सर्चमध्ये इथे तुम्हाला तुमचं राज्य निवडून इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तसेच तुमचा जो जिल्हा असेल किंवा डिस्ट्रीब्युटर असेल आणि तुमचा शेवटी कंझ्युमर नंबर असेल तो इथे टाकून घेऊन आणि मोबाईल नंबर टाकून घेऊन कॅप्चा टाकून घ्यायचे आहे. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर जशाच तसा प्रोसेस करून घ्यायचे आहे. प्रोसेस करून घ्याल तुम्हाला एक ईमेल ID तुमचा बदलून घ्यायचा आहे. स्ट्रॉंग पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तिथे एक मेल येईल. तो मेल ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ॲक्टिवेट मेल येणार आहे. यावरती क्लिक करून तुम्हाला हा अकाउंट ॲक्टिवेट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आता तुम्हाला साइन इन करून तुमचे अकाउंट ओपन करायचे आहे. मी आता इथे ईमेल ID व पासवर्ड टाकून लॉग इन करून घेत आहे. आता अशा प्रकारे तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुमचा LPG कनेक्शन नंबर, लाभार्थी नाव, आधार डिस्ट्रीब्युटरचे नाव व कोड व नंबर असे तुम्हाला दिसून येईल. यावरती ओके करून घ्यायचे होते आणि असेच तुम्हाला ही कामी पडणार आहे. तर यावरती स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. आता अशा प्रकारे तुमच्यासमोर ओपन ही पेज होईल. त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम संपूर्ण तुमची माहिती मिळून जाईल. यामध्ये इथे यायचे आहे बघा, व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्री सबसिडी ट्रान्सफर. यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. आता तुम्हाला इथे तुमची गॅसची सबसिडी पाहता येणार आहे. यामध्ये आपण पाहू शकता की ऑर्डर डेट, रेफरन्स नंबर, ऑर्डर नंबर, नंबर ऑफ सिलेंडर व स्टेटस सिलेंडर, कॅश मेमो, कॅश ऑर्डर, कॅश मेमो डेट व सबसिडी असेही तुम्हाला इथे पाहायस मिळणार आहे. इथे माझ्या केसमध्ये पहा 300 रुपये सबसिडी मला मिळाली आहे. ते इथे आपण पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही इथे तुमचे अकाउंट कोणते आहे, कोणत्या बँकेचे आहे हे सर्व दिसणार आहे तुम्हाला. अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलमध्ये आपली ही गॅस सबसिडी चेक करू शकता. असेच हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता.